वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वर। त्रिकाल वंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचा स्मरण करून अखंड शिवनाम सप्ताहातील नित्य नियमाप्रमाणे आतापर्यंत परमरहस्य ग्रंथाचा पारायण आपण या ठिकाणी केलेले आहात। किती वाजता बसलात ते? 10 करेक्ट सांगा। 11ला बसले? 10:30 4 तास। कलियुगामध्ये मोठा तपश्चर्या म्हणजे ह्यालाच म्हणतात। लक्षात आलं? एवढं करून सुद्धा तुम्हाला अजून किती कॅपॅसिटी आहे मला काय माहिती। बसण्याच्या कॅपॅसिटी असेल तर 2 गोष्टी बोलतो, नाही तेवढा काही सहन होत नाही म्हटलं तर उद्या बोलतो। किती कॅपॅसिटी किती? 1 घंटा। एक 15-20 मिनिटांमध्ये विराम करायचंय। लहान लहान लेकरं आहेत, उपाशी पोटी बसणं म्हणजे अवघड आहे आणि ते पाप उलट मला लागते। लक्षात आलं? लेकराला उपास ठेवणे
आईचा जीव पडून घेते. आई कधी बसला असेल तर माझा लेकरू सकाळीपासून काही खाल्ले नाही, काय नाही, महाराजांना काही कळणार काय नाही. ठीक आहे. मन्मथ शिवयोगी आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी, हितासाठी एक सुंदर अशा मार्गदर्शन या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला केलेले आहे. काय मार्गदर्शन केलं? संपूर्ण जीवनात दुःख निरसन व्हावे, बार बार वेळोवेळी घडी घडी हमेशासाठी दुःखापासून मुक्ती मिळावी. हमेशासाठी, काही वेळापुरता नाही, काही दिवसापुरता नाही, काही वर्षापुरता नाही, काही जन्मापुरता नाही, अनंत जन्मात दुःख घेऊन आपण आलेले आहोत. पुनरपि मरणम पुनरपि जननम जननी जठरे शयनम. किती वेळ मरावं, किती वेळ जन्म घ्यावं, किती वेळ संसार बसावं, किती वेळ व्यवहार करावं, त्याला खंड पाहिजे ना. याला असा अखंड बस. ज्या प्रकारे सप्ताह चालू आहे, आपला जन्म सुद्धा त्या प्रकारे अखंड चालूच आहे. मरणे जन्म ही, पुनरपि मरणम पुनरपि जननम जनने जठरे शयनम. या जठराग्नीमध्ये 9 महिना 9 दिवस एवढ्या जगामध्ये असं किती दिवस काढावं. 9 महिना 9 दिवस कितच घुमत राहायचं, कितच कितीतरी घाण, कितीतरी गंदा, कितीतरी अवघड. काय जेलमध्ये उघडत तर राहते, परंतु या जेलमध्ये काय काहीच करता येत. तळमळ 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 राहते. कधी बाहेर पडू एवढंच प्रार्थना करते म्हणे जीव. देवा, तुला कधी मी विसरू शकत नाही, लवकरात लवकर बाहेर टाका, मला मुक्ती मिळवा, बाहेर टाका. तुझा ध्यास करत राहतो. बाहेर पडल्याबरोबर माया बाजार मध्ये आल्यानंतर संपूर्ण टोटल विसरून जातो. देवाचा विसर पडते. विसर पडून नंतर माया जंजडमध्ये पडते. असं स्वार्थ त्या ठिकाणी सुरुवात होते. लेकराला स्वार्थ सुरुवात होते. एवढंच लेकरू, आईला माहित राहते, एवढंच लेकरू स्वार्थ सुरू करते. काय स्वार्थ राहते त्या लेकरामध्ये? तेवढ्या लहान लेकराला काय स्वार्थ राहते लक्षात आले की नाही तुम्हाला? माय कळाले की नाही? कितीतरी 2-3 लेकरं झाले. त्या माताजीला तर 7 पारायण करून लेकरं मागितले. दर पारायणला मागितले, देवा मला कसं तरी एक लेकरू दे. मदनूर मध्ये 7 पारायणाच्या नंतर देव त्यांच्यावर कृपा केले. परंतु काही दिवसाला ते लेकरू गेलं. यायचं नाही तो. किती दिवस राहिले होते? 7 महिन्याच्या नंतर ते लेकरू गेलं. अजून परेशान.
तसं कर, अजून पारायण कर, सोडायचंच नाही. आलं काय नंतर आता सुंदरचा बाळ अजून त्याचं परीक्षा होत. आता किती वर्षाचा आहे मुलगा? 10 वर्षाचा. बघा 10 वर्षाचा आता मुलगा. काय सांगत होतो तुम्हाला? विसरून गेले. स्वार्थ. एवढासा लेकराला काय स्वार्थ आहे ते आईला माहिती आहे. झाले काय स्वार्थ आहे मला नाही. अरे बघा कसं कळालं एवढाच आहे. मला कसं कशी वाली आप्पा मला लिहिली. तर एक गोष्ट करते ते झोपले तेव्हा दूध पिताना दुसऱ्याकडे हात ठेवून एकाकडे दूध पिते. त्याला वाटते की हे कोणाला येऊन पिऊ नये. लक्षात आलं का? एकाकडे पित राहते एकाकडे धरते. म्हणजे दुसरा येऊन हडप केलं तर कसं करावं? माझा हिस्सा आहे दोनो. एक हिस्सा माझा नाही. इकडे बी माझा आहे इकडे बी माझा आहे. म्हणजे एवढा स्वार्थ सुरुवात होते जन्मल्याबरोबर. थोडीचा सुटे ना झाला भारी. आता त्रिपुरारी काय करू? आणि या माया झंझड तिथून सुरुवात झालेले स्वार्थ. तेरी मेरी तेरी, माझं तुझं माझं तुझं, सगळं माझच. मोठं झाल्यानंतर सुद्धा भानगडी. भावासोबत भानगडी, परिवारासोबत भानगडी, धुर्यासोबत भानगडी. त्या गोष्टीसाठी वाटेल ते करायला तयार आहे. झुटा. लक्षात आलं का? किती दिवसासाठी हे आहे म्हणून ह्याच्या लक्षात राहत नाही. किती दिवसासाठी काय सोबत घेऊन जाणार आहे? मरता वेळेस काही सोबत नाही. तरी सुद्धा स्वार्थ सोडत नाही. आणि कितीतरी दिवसापर्यंत मला या ठिकाणी राहणार आहे आणि जाताना घेऊन जाण्यासारखंच तो जीवन जगतो. ऐकूले का सगळे? एक उदाहरण देऊन विराम करतो. शांत बसला म्हणून, सहनशीलता तुमच्या आहे म्हणून मी बोलतो. कितीतरी स्वार्थ राहते माणसाजवळ. एक श्रीमंत, हे गबस रे, एक श्रीमंत माणूस भरपूर गडगांच्या संपत्त भरलेले माणूस, परंतु त्याचा हाव कधी भरलेले नाही. घोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे ते कंजूस, अफरातफरी करून जमा केलेले माणूस. इमानदारीचं कमाई बी नाही. अफरातफरी करणाऱ्या माणसाला प्रगती जास्त होते. त्याला वाटते की आता हे बेमानी करण्यामध्येच समाधान आहे असं त्याला वाटते. इमानदारीमध्ये त्याला समाधान वाटत नाही. कोणाला तर टोपी घालावं, इकडून तिकडे करावं, झूट बोलावं. म्हणून या प्रकारचे भरपूर कमाई केलं होतं. त्यालाच ते छंद लागला होता त्या माणसाला. काम करून घ्यावं, केलेल्या कामाचा सुद्धा दाम देऊ नये. अशा माणसं व्यापारासाठी तो निघाला. परंतु त्या गावामध्ये 90% लोक इमानदार राहत होते. बेमान कमी होते, इमानदार जास्त. दान धर्म पूजा पाठ जप तप करणारे लोक.
आपले खंडोबा खंडेराय की काय नाव खंडेराव. खंडेराव हो. आता आले पैसे दिले खंडूराव. खंडूराव सारखं इमानदार लोक महाराज यायला गेलं तर बी आम्ही तिथं जाऊन देवा म्हणून इथंपर्यंत येऊन दिले. इमानदार बेमान लोक काय म्हणतात बरं झाला बघतो महाराज या वर्षी येणं गेले येणा गेले म्हणणारे बी काही लोक लागतात. परंतु आमच्या तंबूरमध्ये तसं आहे. 90% लोक ज्या प्रकारे त्या ठिकाणी इमानदार लोक होते तर तो श्रीमंत माणूस व्यापारासाठी 1000 नाण्याचा थैला घेऊन सुवर्ण नाण्य त्या काळामध्ये 1000 तोळा समजा तोला काही काही सामान घेऊन निघत होत. जाता जाता ते गटोला कुठं पडले ते पाहतात. कशाचे? सोन्याच्या गटोळा. तिथं बाजारमध्ये गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं अरे गाठोडा नाही. कुठं पडलं शोधू लागला. हक्का बक्का झाला. हे कंजूस माणूस जीव धस्त केला त्याची. पैशावर जीव असलेले लोकांचा जीव धस्त करते. काही काही लोकांचं सोनं गेलं तर 8-8 दिवस 10-10 दिवस जीवन सोडतं. काल धर्माबादला गेलो. काय भयानक डेंजर लोक राहतात. दुसऱ्याचा दुःख बघून आनंद मानणारे लोक आहेत. तर ते हरभऱ्याच्या कुप्पा घातले होते. जवळजवळ 150-200 पोतं होत होतं म्हणा. ते 150-200 क्विंटल थंडगा लावून टाकले. इस्तू लावून टाकले. इस्तू लावल्यामुळं त्याला खुशी. ह्याला पुढं जाळून टाकलो म्हणून खुशी. परंतु त्या माणसाचा आत्मा किती तळतळ करत असते. किती परेशान असतात. बोलता येत नाही त्या माणसाला. मी म्हटलं काय काळजी करू नको बेटा येणारा देव आहे चिंता करू नका असं तसं करून त्याला समाधान केलो. ते फॅक्टरीला आलं होतं. उद्घाटन होतं पत्राचं फॅक्टरी उद्घाटन करून आलो काल. दुसऱ्याला इस्तू लावून पोटात थंड मांडणारे काही लोक आहेत. लक्षात आलं का? तस जो बेमान लोक राहतात हडप केलेले असतात कंजूस माणूस असतात अशा लोकांच्या वस्तूवर व्यक्तीवर प्रेम कमी राहते परंतु वस्तूवर जास्त प्रेम राहते. पैशावर जास्त प्रेम, सोन्यावर जास्त प्रेम, शेतावर जास्त प्रेम. कुठंतरी ऍक्सिडेंट झाला काय म्हणून विचारावं? काय म्हणून विचारावं? गाडीला कुठं लागलं का हो म्हणायचं? काय म्हणायचं? गाडीत बसलेल्या माणसाला विचारू की गाडीला विचारावं? गाडीलाच विचारावं. मला विचारायचं गाडी काही हो परंतु तुला कुठं लागलं नाही ना. गाडी गेला हरकत नाही परंतु तुला धक्का आला नाही ही आनंदाची गोष्ट आहे. तसं काही लोक गाडीलाच विचारणारे आहेत. गाडीत बसलेले लोकांना कोणी विचारणारे कमी आहे. म्हणून तर ते पैसा गेल्यावर तो घाबरला. काय घरी ठेवून आलो, काय तिथं ठेवून आलो, काय कुठं ठेवलो, कुठं बसलो, कुठं उठलो, सगळंकडे चक्क बघितला. नंतर त्याला वाटलं आता हे मला काही गवसत नाही म्हणून संध्याकाळी डांबोरी द्यायला सांगितलं.
इमानदार लोक होता ना त्या गावामध्ये. काय डांगरी दिले, कोण माझा 1000 सुवर्ण नाण्याचा जो थैली आहे कोणी मला आणून दिलं तर त्याच्यातला 1 तोळा त्याला मी देतो. मला डांगरी दिला. 10% लोक म्हणले ते पागल झाले का म्हणा. 1000 नाणे ज्यावेळी भेटतात 1 रुपयासाठी त्याला वापिस कोणीतरी देतात का. पागल झाला तो. डांगरी वाजवली म्हणले. पण आता 90% लोक मला आम्हाला भेटला असलं तर आम्ही देतो. तो काय करा, आम्हाला भेटला तर द्यावं असं काही लोक म्हणतात. त्या ठिकाणी एक इमानदार माणूस फार गरीब, सकाळी पासून संध्याकाळी पर्यंत मरमर करावं, त्याला पोट भरावं असं परिस्थिती गंभीर. पती पती नवरा बायको. हे 1 नाण्य त्याला मिळत होतं. 1 रुपये 2 रुपये त्याला मजुरी देत होते. बायको म्हणाली, एवढा तू ताकददार माणूस आहे, 1 रुपयासाठी 2 रुपयासाठी कशाला काम करतोस. 5 रुपये 10 रुपये घे. लोक तुला राबून घेऊन आले परंतु पैसा भरपूर देणे गेले. मेहनत केलेले तेवढं पैसे तुला मिळण्या गेले. काल ते परशी उतरले, मी बघितलं. ते माणसं खानापूरचे आले होते. जाड जाड परशी ते उचलून खाली ठेवलेले. उचलून खाली त्याला 2 परशी उतरलेले अजून बसलेले. 2 परशी उतरलेले अजून बसलेले. काय हो कस काय. लय वज्जा आहे हो अप्पा म्हणते. लय वज्जा आहे. तर मला येऊन बोलले, शिवराम मुळे म्हटले, मग कसं काय बोली केले का तुम्ही त्याला. हो बोली केली. तुमचं म्हणले वाटते. बोली केली. किती 3000 रुपये काहीतरी बोली केली आणि उतरायला. तेव्हा आले बसले. किती झाले आप्पा तुमच्या मनावर घ्या, आम्हाला काय. 4 माणसं. मी मला 4000 रुपये घेऊन जा. एक व्यक्ती 1000 रुपये घेऊन जा म्हटला. एवढा खुश होऊन गेले. म्हणजे मेहनती केल्यानंतर मेहनतीचं फळ ज्याच्या पदरामध्ये पडतो तो माणूस आत्मातून काय करते, आशीर्वाद देते. आम्हाला आनंद केले गुरुमावली, आम्हाला आनंद केले म्हणून किती खुश झाला असेल. तसं काही लोक राबून घेतात. एवढं केलं तर जमत नाही का. ते परवा गेलो होतो इथे शिरूर, ताजबंद शिरूर. ते गिरीकी व्हायला गेल्या म्हणून तिथं घेऊन गेले ते माणूस. दुकान, किराणी दुकान. मी जाऊन बसलो. ते घडलेलं घटना बोलत तर तुम्हाला समाधान होईल. त्याला पादपूजा केला, सगळं दिला, अजून काहीतरी देवला. मी म्हणला तुला गिरीकी वगैरे नाही दिल्या म्हणल्या, अजून कशाला पैसे देतोस. नको राहू दे. तरी सुद्धा आपा तुम्ही खाली जाऊन म्हणून त्यांनी 100 रुपये मला दिला. एक गिरीकी आला. सावकार कसं किलो देणार आहे साखर. 42 रुपये काहीतरी म्हणले तुम्ही. 42. मला कसं माहिती. म्हणजे तिथं मला समोर घडलं म्हणून तुम्हाला बोललो 42 रुपये. त्यांना म्हणला काही कमी होईल नका म्हणलंय. मला फक्त 2 रुपये मिळते मला तो व्यक्ती. ह्याच्यातला उतरणे, चढविणे, करणे सगळं होतच होते का ह्यानं होतं मला. तर उतरणे चढविणे आम्हाला एवढंच नाही. 5 किलो द्या म्हणला. 5 किलो किती पैसे झाले. 5 किलोला 200 रुपये. 210. 210. त्यानं काय केलं, घेऊन 200 रुपये दिला. अजून 10 रुपये म्हणला आहे ना. काहीतरी शब्द म्हणलं होते. देना गेलं तर जमणार का. देणं गेलं तर जमणार का. चालते का म्हणलं. त्यानं म्हणलं हा एवढं. मला वाटलं एवढं करून सुद्धा ठगणारे लोक किती परेशान होऊन गेलो. मी थकवून गेलो. 1 रुपयासाठी तेवढा मेहनत करतात. त्यांना सुद्धा 10 रुपयासाठी माणूस विचार करतो. मला वाटलं ते कमंडल मध्ये घातला होता.
मला सहन होण्याची म्हणून फक्त दिसून ह्याच्यामध्ये त्या अलमारीमध्ये घालून निघून आलो. नंतर येतो तुझा वाढू दे, सगळं वाढल्यावर अजून येऊन तुझं दक्षिणा घेऊन जातो. आता घेऊन जाते म्हणून म्हणजे काही लोकांच्या मेहनत जे असते, मेहनतीचं फळ मिळत नाही. गरीब जे लोक होते सतीपती, तो आजपासून 10 रुपये 20 रुपये कोणीतरी केलं तर काय कर, कामाला जा, नाही तर जाऊ, नाही तर उपास मरायला लागते. मला नाही, तुझं मागे बरेचसे लोक आहेत तुला कळत नाही म्हणजे. तरी सुद्धा बघतो आज गेलं शेषवासारखा होतं पाप, काय करत गेलं त्याने जास्त मागितलं, मला 10 रुपये दिल्याशिवाय मी येणार म्हणलं तर जा म्हणले, येणं म्हणलं तर जा म्हणले. आता असं सगळे लोक काम तेच ना. आता काय करावं, दुसऱ्या गावाला जावं म्हणून तो चाळगाव सारख्या गावाला निघाला. पहिले वाट नव्हता ना चाळगावला, चिखलामध्ये जावं लागत होतं, गाडी वगैरे जात नव्हती. हळू निघाला. जाता जाता त्याला एक थैली सापडली. कोणाचं? ते हरवलेले कंजूस माणसाचा, श्रीमंताचा थैली या माणसाला सापडले. हे बघितलं, ही कसं तरी चमकीदार वस्तू आहे, थैली आहे, उचलून बघितलं होत आहे. अरे बाप, कोणाचं पडले की काय, की किती परेशान असेल ते माणूस. ते गरीब माणूस विचार करू लागलो, त्या कोणाचा हरवलेल्या माणसाचा विचार करलो. कुठंतरी व्यापार झाला, खाली पडले गाडीतून, कसं करावं विचार करून कामाला न जाता तो वापिस आला ते थैली घेऊन. बायको मध्ये कस काय वापिस आले हे बघा म्हणलं. काय थैली? भरजाला देव आमचा कल्याण करण्याकरता तुझं तकलीफ बघून देव देव म्हणूनच तुझा हिस्साला ते आले, घेऊन या म्हणले. देव आमच्यावर कृपा केले, तुझं मेहनत बघून आम्ही गरीब आहोत. देव डोळा उघडला, काय चिंता करू नका, या म्हणले. मला तसं जमत नाही म्हणले. किती परेशान आहेत की काय, की लोक कोणाचा हरवले की काय आहे की, मग कोणाला म्हणून देतोस? ते बी खरं आहे म्हणलं. कसं करावं? देऊ नको. आता बराच दिवसून आम्ही उपास आहोत, सगळं काहीतरी मान भरून टाक, कपडे घेऊन ये, घर बांधून टाकू. तसं स्वप्न बघून सुरू केली ही बायको. त्याचा आत्मा गवा देत नाही ना. त्यावेळेस त्यांनी म्हटलं तसं जमत नाही म्हणले. बायको एक उपाय सांगितले, बघ तू इमानदार आहेस की नाही, 3 दिवस वाट बघू. 3 दिवसापर्यंत कोणाच्या लक्षात कळालं त्यावेळी हे थैली त्याला देऊन टाकायचं. कळलं गेलं तर आपल्याला राहणार आहे. समजून घ्यायचं, देव आमच्यासाठी दिले. ऐकलेले कमी सगळे, आम्हाला भेटणं गेले थैला काय. एक दिवस गेला, 2 दिवस गेला. पहिलं ते डांगुरी दिला होता ना, ते यांच्यापर्यंत पोहोचला होता तो डांगुरी. 1 तोळा सोना देणार आहे कोणीतरी आणून दिलं तर म्हणून म्हटले होते. त्या मुनी मला बोलले, अरे 1 तोळा मला तर कमी होतील, असा डांगुरी दे, काना कोपरापर्यंत जावं. 2 तोळा सोना आम्ही देणार आहे, कोणाला सापडला असेल तर आणून द्या म्हणून अजून डांगुरी दिलं. 10% लोक म्हणू लागले, पागल झाले ते, दिलेले माणूस कुठं देतील का सोनं भेटलेले. तरी सुद्धा हे आवाज या अरुणपर्यंत पोहोचला. बापरे, त्या सावकार कंजूस सावकारचा आहे. तर कंजूस राहू दे, बेमान राहू दे, बदमाश राहू दे, आम्हाला काय करायचंय? आम्हाला कळालंय की रे त्याच्या त्याला देऊन टाकावं असं म्हणून त्याच्या मनात आलं. कोणाच्या? त्या अरुणच्या मनात, म्हणजे पतीच्या. येऊन सांगितले, बघ सावकारचा आहे म्हणा. अरे सावकारचा, त्यांना पुष्कळ लोकांचा पोट मारलेले माणूस, त्याला काय देतोस? काय नको, जाऊ नका, ते बदमाश आहे माणूस असं म्हणून त्याला शिवे द्यायला सुरुवात आहे. असं शिवे देऊ नको, त्याच्या त्याला देऊन टाकतो.
ठीक आहे, तुझं मनावर म्हणते खायला उचलून देऊन टाक, अलमारी मध्ये ठेवली देऊन टाक. खायला घेऊन गेला, दरवाजा ठोकला. कोणी मजा आहे का थोडा लक्षात आलं का? दरवाजा ठोकल्याबरोबर ते टेन्शन मध्ये होतं. दरवाजा उघडल्याबरोबर बघितलं काय कस काय अरुण कस काय आला काय नाही. हातात बघितलं, अरे तुला थैला सापडला का? हो मला थैला सापडला, सकाळी सकाळी मला ऐकू आलं तुमच्यात गेलेली आहे म्हणून, हे घ्या म्हणलं. थैला घेतला. थैला घेतल्यावर त्याच्या मनात व्हायचा ह्याच्यातला अजून त्याला तोंड द्यावं लागते. कसं करू मला 2 तोळा वाया जाते की, कसं करू विचार केला. थोडा थांब म्हणले, मी गिनती करतो आहेत की नाही बघतो. गिनती करता करता 2 खिशामध्ये घालून घेतला. त्याच्या खिशामध्ये 1 2 3 4 98. मी ह्याच्यातला 2 तोळा तुला मी द्यावं म्हणून म्हटलं तर पहिलेच काढून घेतलास का तू? काय म्हणलं? देवावं लागते म्हणून तू पहिले मला चोरीचा इंतजाम मला लावू नको. परंतु मी इमानदार माणूस आहे, तुला देव वाटला दे न दे, परंतु असं बोलणं काही बरोबर नाही. नाही 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 तू घेतलास. त्याने म्हटलं मी घेतलाच नाही. आणि दुसऱ्या लोकांना ह्याला दिलं नाही म्हणून हे सांगतील म्हणून त्यांनी काय केला, 2 रुपये त्याच्यातला घेऊन घेतले म्हणतोस ना, उगा मुकट्याने जा म्हणले, काहीच म्हणायचं. घरी आला, बस तोड एवढं लहान झालं. काय झालं सगळं कसं ना. मी म्हटलं इतकंच पाहिजे म्हणून त्याला देऊन टाकलं जाऊन. परेशानी तेवढ्याला न सोडता सगळ्याला सांगत हिंडू लागलं गावामध्ये. मला थैला आणून दिला परंतु 2 काढून घेतला बघा. थैला आणून दिला परंतु 2 काढून घेतला बघा. सगळ्याचा डंका वाजायला सुरुवात केली. एवढा बदनामी करणे आता त्याला सहन झाला नाही. त्याने म्हटलं बदनामी करू नको, तुला देव वाटला दे न दे, परंतु बदनामी करू नको. नाही नाही मी सोडणं म्हणलं 2 रुपये तुला कडून वसूल करूच घ्यावं लागेल मला. कोणाकडून? आणून देणारा माणसाला अजून 2 रुपये काढून, नाही तर माझं जवळ नोकर राह आणि दर दिवस काम कर. थोडं एक एक नया पैसा तो फेडून टाकू. देणं गेलं तर मी राजाजवळ जातो. त्याने म्हणलं राजाजवळ गेलं तर काय, कुठं गेलं तर काय, माझा इमानदारी माझ्यासोबत. म्हणला राजाजवळ गेला तो सोडला नाही. राजा दोघांच्या हावभाव बघितले. लोक सांगून टाकतो तुम्हाला उशीर झाले. हावभाव बघितलं. मी 3 दिवस आणखीन तुम्हाला वेळ देतो. 3 दिवसाच्या नंतर या म्हणले. फार हुशार होता राजा. हे इमानदार आहे म्हणून गावात सगळ्यांना माहिती होतं. बदमाश आहे म्हणून सगळ्यांना त्याच्या माहिती होतं. बरेचशा लोकांना ते ठगला होता. काही लोकांना काम करून घेऊन कामाचा पैसा सुद्धा दिला नव्हता. ते 2-3 यांच्या घरी आले. त्या गरीब माणसाकडे आम्हाला बी तसंच केलं बदमाशा, आम्हाला पैसे दिला नाही, काम करून घेतला नाही. तर थोडं हिंमत आली याला. 3 दिवसाच्या नंतर तो गेला. राजा साहेब इमानदारी के साथ सांगतो मी तुम्हाला, मी त्यांचे घेतलं नाही. तसं घ्यायचं असलं तर मी सगळं घेत होतो. मी थैला कशाला देत होतो एवढं मी तुम्हाला कळलं का राजा? काय सांगावं तुम्हाला. ठीक आहे सावकार बघा, थैला तुमचं नव्हते,
1000 असलेले नाण्य असलेले थैला तुमचं असेल, परंतु ह्याच्यामध्ये 2 कमी आहे म्हटलं तरी कोणाचं तर पडलं असेल, हे थैली तुझं नवं म्हणले राजा. ते आणून द्या इकडं म्हणले. ते थैला आणून त्याला दिले राजाला. माझ्या समोर गिनती करा म्हणले. गिनती केलं तर 98. हा 900 किती 998. 2 कमी 1000ला. त्यावेळी त्यांनी म्हटलं हे थैला त्या गरीबाला दे. ज्यावेळी अजून ते थैला भेटलं माझ्याकडे जेव्हा होईल ते थैला तुम्हाला आणून आम्ही देणार आहे. तो थैला घेऊन गेला अरुण. काही बहुमान मी दिले की राजा बहुमान ते घेऊन अजून बायको जवळ अजून बायकोला म्हणला मला हे पटकन गेले म्हणला. त्याला बेमान केला असेल, बदमाश काही तरी केला असेल, परंतु मला हे पटकन गेले मी त्याच्या थैला त्याला देऊ पागल झालात का म्हणली बायको. राजा देऊन पाठवून दिले अजून सुद्धा तू त्याला देतो म्हणतोस. काय सांगाव तुला. देव देतो ज्यावेळी छप्पड फाडके देत आहे तो तू घेऊन जाऊन त्याला देवलास. काय सांगाव तुझा तुला कसं वाटेल तसं कर म्हणले. अजून थैली घेऊन त्याच्या जवळ गेला. अजून दरवाजा ठोकला. अजून कशाला आला रे मग घर बुडवायला म्हणलं. नाही हो तुमच्या थैली तुम्हाला द्यायला आला. त्यावेळे त्याच्या मन करा एवढं इमानदार व्यक्तीला मी एवढा छळ केलो परंतु माझा गलती झाली हो म्हणून त्या गरीबाचा पाय धरले म्हणजे त्याने गरीबाचा पाय धरले. आला एवढा इमानदार माणूस तुम्ही कधी बघितला नाही. परंतु आज माझा मुनी म्हणून तुला सेवा करावा लागते. सर्व कारोबार तुझ्या हातामध्ये मी देऊन टाकतो म्हणून सर्व कारोबार देऊन टाकले म्हणे. ते आदर्श यांच्या विचारधारा बदलून त्यांच्या सुधारणा केले म्हणून इमानदारीचे फळ या प्रकारचे असते. म्हणून या ठिकाणी परमर्ष ग्रंथात माऊली काय सांगतात. या ठिकाणी हे जन्म घेऊन आलो. या ठिकाणी आम्हाला मुक्ती मिळून घ्यायचं असेल तर एवढा प्युरिटी आपण राहावं लागेल. एवढा क्लिअरिटी असल्यावर ऑटोमॅटिक देव धावून येतो त्याला मोक्ष पदवी देतो. त्या प्रकारे सगळे लेकरं उद्या तसं होणार नाही. वेळेवर प्रवचन होणार आहे. वेळेवर पारायण होणार आहे. लक्षात आलं का. तुमचा परीक्षा होता आज माय 3 दिवसालाच परीक्षा झाली. तुमचं पहिल्या दिवशी परीक्षा झाला होता त्याच्यामध्ये पास झालात. अजून आजच्या दिवशी सुद्धा तुमचा परीक्षा या ठिकाणी घेतलेली आहे. 100% तुम्हाला नंबर मिळणार आहे. 100% तुम्ही पास. एवढा अपेक्षा व्यक्त करतो. रिकामी बसणाऱ्या माणसा बी पास झाले. पारायणला बसलेली माणसं सुद्धा पास झाले. दापून घ्यायला आलेले माणसं सुद्धा पास झाले. आता महाराज येतात 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 म्हणून वाट बघून लक्षात आलं का. एवढा अपेक्षा व्यक्त करून
धर्माणि प्रमाण्या सत्यः